विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो बघा, इंग्लिश मीडियमचा जो पेपर उद्या होणार आहे, इंग्लिश मीडियमच्या पेपरमध्ये म्हणजे इंग्लिश हायर या पेपरमध्ये नेमकी जी ॲप्रिशिएशन करता कोणत्या पोएम येणार आहेत आणि त्या पोएममध्ये नेमकं काय करणं गरजेचं आहे, कोणत्या पोएम अशा आहेत की ज्या IMP आहेत त्या आपण आज बघणार आहोत. आणि ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नेमकं आपल्याला ॲप्रिशिएशनमध्ये पोएममध्ये नेमकं काय लिहावं हे पूर्ण माहीत होईल आणि कोणत्या IMP पोएम आहेत ते सुद्धा माहीत होईल. आणि विशेष म्हणजे मी काय केलेलं आहे की पोएमला 2 भागांमध्ये डिवाइड केलं. सुरुवातीला काही पोएम अशा घेतल्या ज्यामध्ये कोणतीही रायमिंग स्कीम नाही आहे. आपल्याला फक्त तिथं एवढंच मेन्शन करणं आहे, नो रायमिंग स्कीम, एवढं फक्त मेन्शन करणं आहे. आणि बाकीच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जो त्याची सेंटर आयडिया आहे, हा सेंटर आयडिया म्हणजे सब्जेक्ट ऑफ दिस पोएम असं म्हणूया, सेंटर आयडिया अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला करून दिलेली आहे. त्यामुळे ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. म्हणजे नेमक्या कोणत्या IMP पोएम आहेत ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता पहिली पोएम आपण इथून घेतलेली आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. ही रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कविता आहे. हे टायटल आणि नेम ऑफ द पोएट या पद्धतीनं ही आपल्याला एकत्र लिहायचं आहे किंवा सेपरेट तुम्ही लिहू शकता. त्यानंतर रायमिंग स्कीम इथं दिलेली आहे. या पोएममध्ये कोणतीही रायमिंग स्कीम नाही आहे, नो रायमिंग स्कीम, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, एकच फिगर ऑफ स्पीच इथं दिलेली आहे. पर्सनॉलिफिकेशन ही एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला इथं दिलेली आहे. आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला सेंटर आयडिया पोएमची नेमकी काय आहे ती शॉर्टमध्ये करून दिलेली आहे. बघा, आता दुसऱ्या पोएमवर आपण जाऊया. आणि ह्या प्रत्येक पोएमचं मी सेपरेटली तयार केलेला आहे, जेणेकरून तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून परफेक्टली करू शकता. बघा मित्रांनो, दुसरी पोएम आहे ऑल द वर्ड्स अ स्टेज. ही दुसरी पोएम आहे आणि या पोएमचे नेमके पोएट कोण आहेत ते मी सुद्धा इथं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये लिहिलं आहे बघा, नो रायमिंग स्कीम, हे सुद्धा पोएट तशीच घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच मेटॅफर दिलेला आहे. आणि सेंटर आयडिया अगदी शॉर्टमध्ये केलेला आहे. बघा, इथं तुम्हाला दिलं आहे द नेम ऑफ द पोएम इज द सायकल ऑफ लाईफ. म्हणजे तुम्ही नुसतं द सायकल ऑफ लाईफ एवढं जरी लिहिलं तरी गुण पूर्ण मिळतील. अशा पद्धतीने लक्षात घ्या. चला पुढची पोएम बघूया, ॲनिमल्स पोएमचं मी तुम्हाला टायटल दिलेलं आहे, नेम ऑफ द पोएट दिलेलं आहे, रायमिंग स्कीम दिलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा नो रायमिंग स्कीम. पहिल्या पोएम 5 पोएम मी अशा घेतल्या ज्याच्यामध्ये कोणतीही रायमिंग स्कीम नाही आहे. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन दिलेली आहे. आणि अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला मी याचा सब्जेक्ट बनवला आहे, म्हणजे सेंटर आयडिया ऑफ द पोएम केली आहे, ॲनिमल आर बेटर दॅन ह्युमन. बस शॉर्टमध्ये एवढं लिहिलं, पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतील. पुढची पोएम तुम्हाला दिलेली आहे, बघून घ्या. नाईट ऑफ द स्कॉर्पियन, हा सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. पोएट दिलेली आहे, रायमिंग स्कीम दिलेली आहे, याच्यात सुद्धा कोणती रायमिंग स्कीम नाही आहे. फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे आणि शॉर्टमध्ये अगदी याचा सेंटर आयडिया ऑफ दिस पोएम हे सुद्धा मी तुम्हाला करून दिलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. पुढच्या पोएमवर आपण जाऊया. द विल टू विन ही पोएम आहे. या पोएमचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अगदी शॉर्टमध्ये मी करून दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे याच्यात सुद्धा कोणतीही रायमिंग स्कीम नाही आहे, कोणतीही नाही आहे. रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये दिलेला आहे आणि शॉर्टमध्ये तुम्हाला मी सेंटर आयडिया ऑफ द पोएम हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची बघा, द पुली या पोएममध्ये सुद्धा आता इथून 3 पोएम अशा राहतील. वरच्या 5 पोएम ज्याच्यामध्ये कोणतीही रायमिंग स्कीम नव्हती, आता याच्यामध्ये बघा दिलेली आहे. याच्यामध्ये द पुली याचे पोएट सुद्धा मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्यानंतर रायमिंग स्कीम ABA अशा पद्धतीने मेटाफर याच्यातला फिगर ऑफ स्पीच आणि शॉर्टमध्ये आपल्याला याचं सेंटर आयडिया दिलेलं आहे. पुढचं बघूया. पुढे बघा, अ थिंग ऑफ द ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर, ही सुद्धा एक पोएम मी घेतलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रायमिंग स्कीम दिलेली आहे, AABB. तो लक्षात ठेवायला अगदी सोपी जाईल. आणि याचे सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये शॉर्टमध्ये मी तुम्हाला सब्जेक्ट करून दिलेला आहे. पुढची पोएम आणि सगळ्यात शेवटची पोएम, आय थिंक ही सगळ्यात शेवटची पोएम आहे. आणि या पोएममध्ये बघा मी तुम्हाला काय करून दिलेलं आहे, शेवटची पोएम आहे द हाईट ऑफ द रिडिक्युलस. आणि याच्यामध्ये सुद्धा मी पोएट दिलेलं आहे, रायमिंग स्कीम ABCB. लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि शॉर्टमध्ये तुम्हाला सेंटर आयडिया करून दिलेला आहे. अगदी शॉर्ट, एवढं शॉर्ट तुम्हाला कुठंही मिळणार नाही. आता आपण बघूया सगळ्यात शेवटी, म्हणजे ज्या इम्पॉर्टंट पोएम आहेत ज्या आपल्याला करणेच आहे प्रॉपरली. हा बाकीच्या पोएम लक्षात घ्या, असं नाही आहे फक्त ते IMP म्हणजे 90% ते IMP असतं, म्हणजे 100% कोणीही देऊ शकत नाही. आणि जो सांगतो तो 100% खोटा बोलतो, हे लक्षात घ्या. इथं आपल्याला बघायचं आहे की नेमक्या कोणत्या अशा पोएम आहेत की ज्या आपल्याला 90% करायच्या आहेत, म्हणजे परफेक्टली. पहिली पोएम वेअर द माइंड इज विदाउट फिअर. त्याच्यानंतर सेकंड ऑल द वर्ड इज स्टेज, ठीक आहे. त्यानंतर पोएम ॲनिमल्स, इम्पॉर्टंट पोएम. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया. पुढची ही एक तुम्ही जोडा, ही बघा द विन टू विल ही एक पोएम. त्यानंतर पुढे बघा द पुली ही एक पोएम, थोडं लक्षात घ्या. त्याच्यानंतर थिंक ब्युटी टू जॉय फॉर एव्हर ही एक पोएम म्हणू शकतो, परंतु एवढं नाही, परंतु थोडं बहुत लक्षात ठेवा. आणि ही एक पोएम, बस
एवढ्या पोएमवर थोडंसं लक्ष व्यवस्थित केंद्रित करा आणि बाकीच्या पोएम तर तेवढं कराच. आणि ह्या जर तुम्ही व्यवस्थित केला तर अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सगळं करून दिलेलं आहे मित्रांनो. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतील, एकही जाणार नाही. चला, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. चला, थँक्यू. गुड डे.